नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, काही लोक आहेत ना, कायम शेअर खाली यायची वाट बघतात आणि खाली आल्यानंतर म्हणजे खाली येणारा शेअर पकडायचा प्रयत्न करतात आणि खाली येणारा शेअर पकडला की तो काही लवकर वाढत नाही, तो खाली खालीच जातो आणि त्यांचं नुकसान होतं. ज्याला शेअर मार्केटच्या भाषेमध्ये फॉलिंग नाईफ इफेक्ट असं म्हणलं जातं. फॉलिंग नाईफ इफेक्ट म्हणजे जर समजा वरनं कोसळणारा चाकू जर तुम्ही पकडला तर काय होईल? हाताला जखम होईल ना. तर शेअरचं वाचणं, जर तुम्ही उतरणं शेअर जर पकडण्याचा प्रयत्न केला तर तुमचं नुकसान होणार हे अगदी सत्य आहे. पण तसंच जर समजा आता काय शेअर घेताना काही लोक काय करतात की 52 वीक्स लो कडे यायची वाट बघतात. लो कडे आल्यानंतर मग तू घेऊ, वर जाताना नको घ्यायला, परत परत खाली आला तर काय होईल अशा भीतीने तो शेअर घेत नाही. पण बऱ्याचदा तुम्ही सीएनबीसी किंवा तुमचा झी बिझनेस असे चॅनल तुम्ही ऐकलं असेल, ते जेव्हा लेवल देतात ना तेव्हा ते बऱ्याचदा सांगतात की अमुक एक स्टॉक अमुक एक लेवलच्या वरती गेला तर मग तो इथपर्यंत जाईल. असं का सांगतात बरं? आज जर घेतला तो स्टॉक आणि वर गेला तर जास्त नाही का फायदा होणार, पण तो ठराविक लेवलच्या वर गेल्यानंतर घ्यायचा, म्हणजे आज घ्यायचाच नाही आणि ठराविक लेवलच्या वर गेल्यानंतर घ्यायचा आणि मग तो इथपर्यंत जाणार, आपला प्रॉफिट नाही का कमी होत? हो ना, आहेत ना, अशा शंका येतात की नाही? हा, तशीच ही 52 वीक्स लो हायची पण एक लो हाय लेवलची पण एक स्ट्रॅटेजी आहे मित्रांनो. काय आहे ती जाणून घेऊया. पण तत्पूर्वी तुम्ही पाहता स्टॉक एज्युकेशन, जसं की नावातच एज्युकेशन आहे, हा चॅनल फक्त एज्युकेशन आणि इन्फॉर्मेशन पर्पज साठीच आहे. मी या चॅनलवरती कुठल्याही प्रकारच्या टिप्स देत नाही किंवा कुठल्याही प्रकारचा बाय किंवा सेल सांगत नाही. त्यामुळे या चॅनलमधील कुठलाही व्हिडिओ बघून जर तुम्हाला कोणताही स्टॉक बाय किंवा सेल करायचा असेल तर तुम्ही तुमच्या सेबी रजिस्टर्ड फिनान्शियल अनालिस्टशी एकदा चर्चा करा, त्याचा सल्ला घ्या, स्वतःचा रिसर्च करा आणि नंतरच बाय किंवा सेल करा. कारण मी काही सेबी रजिस्टर्ड अनालिस्ट नाही. शेअर बाजारात जसा फायदा होतो तसाच तोटा सुद्धा होऊ शकतो, त्यामुळे तोटा घ्यायला सुद्धा तयार राहा. फक्त तोट्याचं आणि नफ्याचं म्हणजे ज्याला आपण रिस्क रिवॉर्ड रेशो म्हणतो तो ऍटलिस्ट 1:2 असू द्या. असो, तर मित्रांनो बघूया आपण 52 वीक हाय लेवलची जी काय स्ट्रॅटेजी आहे, आपण जे म्हणलंय काय ही स्ट्रॅटेजी, उदाहरणादाखल आपण त्यासाठी एक स्टॉक पण घेतलाय, त्याचंही नाव टायटलमध्ये दिलं, ते स्टॉकचं नाव आहे एस्कॉर्ट. तर एस्कॉर्टच्या ह्याने आपण बघून घ्या. आधी आपण काय करूयात, एस्कॉर्टची साईट बघून घेऊया. एस्कॉर्टच्या साईटमध्ये एस्कॉर्टची माहिती मिळाल्यानंतर मग आपण त्याबद्दलचं बाकीचं सगळं जाणून घेऊया. तर एस्कॉर्टची साईट मी ओपन केली आहे मित्रांनो. याच्या मेनूमध्ये जाऊयात आपण. मेनूमध्ये काय काय दिले बघूया. बघा, आपल्याला मुख्यत्वे काय बिझनेसशी घेणं नाही, तेव्हा हा बिझनेस काय काय यांचा. एस्कॉर्ट म्हटल्यानंतर एस्कॉर्ट माहित नाही अशी लोक फार कमी असतील, त्यांचा मेनली बिझनेस ट्रॅक्टरचाच आहे. तरी पण आपण एकदा याचे डिटेल्स एकदा परत बघून घ्या. बघा, हे बिझनेस 3 सेगमेंट मध्ये बिझनेस यांचा आहे. एक तर ॲग्रिकल्चर मशिनरी, दुसरा आहे कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट आणि तिसरा आहे रेल्वे इक्विपमेंट. आपण ही पूर्ण साईट काही बघणार नाही आहोत, आपण फक्त बिझनेस, आपला मुख्य फोकस आहे तो 52 वीक हा 52 वीक लेवल ही जी स्ट्रॅटेजी त्याच्यावरती असणार आहे. तर आपण फक्त याचा ओव्हरव्ह्यू घेऊयात. हे पहा, ॲग्रिकल्चर मशिनरी केल्यानंतर त्यांचा इंडिया आणि इंटरनॅशनल असे 2 सेगमेंट आहेत. म्हणजे इंटरनॅशनल कनेक्शन आपण आता बघणारच नाही. तुम्ही नंतर ही साईट पहा आणि इंटरनॅशनल कनेक्शन त्याचं काय ते पाहून घ्या. आपण आता फक्त इंडियाशी रिलेटेड गोष्टी पाहून घेऊयात. हे बघा, हे काय काय करतात याच्यामध्ये, तर इथे याचा ओव्हरव्ह्यू आहे पहा. द पायोनियर ऑफ फार्म मेकॅनायझेशन इन India, Scott's Agri Machinery has in the last 7 decades committed itself to enhancing India's agricultural productivity and add value to the farmer's life. Escorts currently provides technologically superior range of 22 HP to 80 HP tractors with under 2 star brands Farm Track and Power Track. म्हणजे 22 HP ते 80 HP चे ट्रॅक्टर्स हे सप्लाय करतात आणि त्याचे जे ब्रँड आहेत त्या एक फार्म ट्रॅक आहे आणि दुसरा आहे पॉवर ट्रॅक. विथ ग्रोइंग नेटवर्क ऑफ ओव्हर 800 कस्टमर टच पॉइंट्स, Escort Agri Machinery ensures the satisfaction of its customer base of over 40 lakh and also promises maximum uptime of their tractors and equipments. म्हणजे जवळपास 14 लाखाचा त्यांचा कस्टमर बेस आहे. इथे पहा, हे फार्म ट्रॅक आहे, त्यांनी इथे त्या इमेजेस पण दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर त्याच्या खाली त्याची माहिती पण दिलेली आहे, ती अर्थात तुम्ही वाचून घ्या नंतर. आता मी ती पूर्ण माहिती वाचत बसत नाही, नाहीतर व्हिडिओ लेंदी होतो. फार्म ट्रॅक हा पॉवर ट्रॅक. हा, आता तुम्ही जर शेतकरी असाल तर तुम्हाला याच्याबद्दल जास्त माहिती असेल.
मी काही शेतकरी नाही, त्यामुळे मला फार्म ट्रॅक कशासाठी वापरतात आणि पॉवर ट्रॅक कशासाठी वापरतात याबद्दलची फारशी माहिती नाही. कदाचित याच्या खालच्या डिस्क्रिप्शन मध्ये ती माहिती असू शकेल. त्यानंतर स्पेअर्स अँड ल्यूब्स, इंजिन्स अँड जनसेट, जेनसेट्स पण ही बनवतात पहा. हा, हे झालं यांचं ॲग्रिकल्चरशी रिलेटेड. आता आपण याचा दुसरा सेगमेंट पण पाहून घेऊया. कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट्स मध्ये पण आहेत पाहे, आपण इंडियाशी रिलेटेड पाहून घेऊयात. आता कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट्स मध्ये काय आहे हे बघा, याचा पण ओव्हरव्ह्यू आलेला आहे बघा. एस्कॉर्ट्स कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट इन इंडिया इज अ चॅलेंज ट्रान्सफॉर्म इनटू अपॉर्च्युनिटी बाय अस ॲट ईसी. ऍक्च्युली इन्फ्रास्ट्रक्चर हे जे काम आहे ना, इन्फ्रास्ट्रक्चर हे कधीच कम्प्लीट होत नाही, ते काम पूर्ण होत राहतं. म्हणजे मी 85 साली पहिल्यांदा जेव्हा पुण्यात आलो, तेव्हा पण पुण्यामध्ये डेव्हलपमेंटची कामे, इन्फ्रास्ट्रक्चरची कामं चालूच होती. आजही कामं चालूच आहे. म्हणजे कधी कधी मी मजेनं त्याला कायम पुणे अंडर कन्स्ट्रक्शन असंच म्हणतो. पुणे कायमच अंडर कन्स्ट्रक्शन असतं. पुण्यामध्ये कन्स्ट्रक्शन चालू नाही कुठल्या रोडचं, कुठल्या इन्फ्रास्ट्रक्चरचं, असं कधीच होत नाही. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरचं काम हे कायम चालत राहणार आहे. त्यामुळे त्यासाठी लागणारी इक्विपमेंट सुद्धा कायम लागणार आहेत. हां, our goal is not to merely nation building, it is to create conditions for maximization of national economic strength, which carries deep into the growth graphs of future. Today we provide equipment for material handling. हे बघा, मटेरियल हँडलिंगची इक्विपमेंट बनवतात, रोड बिल्डिंगची इक्विपमेंट बनवतात आणि अर्थ मुव्हिंगची इक्विपमेंट बनवतात. अर्थ मुव्हिंग अँड अदर सर्व्हिसेस addressing the large national opportunity with a comprehensive basket of products. In doing so, we help meet the growing requirements of the country's infrastructure development, mining, reality अँड अदर सेक्टर्स. म्हणजे हे कुठल्या कुठल्या सेक्टरमध्ये लागतात तेही त्यांनी दिलेलं आहे. हां, म्हणजे डेव्हलपमेंटसाठी हे मायनिंगमध्ये लागतात, रोडमध्ये लागतात, रियालिटीमध्ये लागतात, असे इतर अनेक सेक्टरमध्ये लागतात. मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट, आता याच्यामध्ये खाली आहेच आहे काय काय आहे त्याचं. हां, हे तुम्ही मला वाटतं नंतर वाचालच. हां, म्हणजे हे परत रीड मोर पूर्ण साईट वाचत बसणं काही आपल्याला आता शक्य नाहीये. सो मटेरियल हँडलिंग, त्यानंतर हे बघा अर्थ मुव्हिंग इक्विपमेंट्स, देन रोड कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट्स. ह्याच्यानंतर यांचा पुढचा सेगमेंट आहे मित्रांनो, कुठे गेला बिझनेस सेगमेंट मध्ये, रेल्वे इक्विपमेंट्स. म्हणजे हे रेल्वे इक्विपमेंट सुद्धा बनवतात. हे फार कमी लोकांना माहित असेल. आपल्याला नॉर्मली एस्कॉर्ट म्हटलं की फक्त ट्रॅक्टर किंवा ट्रक असंच आपलं हे, हा ट्रॅक्टर किंवा ट्रक एवढंच माहित असतं. सॉरी, ट्रक पण नाही, ट्रॅक्टरच माहित असतो. एस्कॉर्ट्स रेल्वे इक्विपमेंट डिव्हिजन RED possesses a rich multi-decade experience in the manufacturing of critical railway components. Critical railway components बनवण्याचं काम ही कंपनी करते. The division operationalized in 1960, म्हणजे 1962 मध्ये ही डिव्हिजन चालू झाली. In one of the oldest such units in the country, partnering the Indian Railways in its modernization journey. The division is a market leader across all its products offerings. RAID develops cutting-edge technology products in a state-of-the-art research and design facility, and through collaboration with leading technology providers. The division has specialized in the safety, comfort and reliability niche. म्हणजे टेक्नॉलॉजी पार्टनर्स सोबत हे काम करून या काही गोष्टी बनवतात. त्यातले हे काही दिलेले ब्रेक सिस्टम, रेल्वेसाठी ज्या काही ब्रेक सिस्टम्स लागतात हे ते बनवतात. याच्यामध्ये इथं बरंच काही आहे, हे खालचं तुम्ही वाचून घ्यालच. त्याच्यानंतर कपलर्स बनवतात, त्याच्यानंतर सस्पेन्शन सिस्टीम बनवतात आणि फ्रिक्शन अँड रबर प्रोडक्ट्सही बनवतात. सो अशी ही मित्रांनो याची आयशाची साईट आहे. त्याच्यानंतर आपण आता डायरेक्टली टिकर टेपला जाऊन त्याबद्दल इतर काही माहिती मिळते का तेही पाहून घेऊया. कारण एवढ्यामध्ये आयशाचा शेअर चांगलाच वाढत चाललेला आहे. तो जवळपास 52 वीक्स हाय लेवलच्या आसपास आहे. सो लेट सी, आता ओव्हरव्ह्यू बघून घेऊया. ओव्हरव्ह्यू मध्ये त्यांनी दिलेलं आहे की हा आत्ता 1802 रुपयाला ट्रेंड करतोय शेअर. ही एक मिडकॅप कंपनी आहे आणि 23,808 कोटी हिची मार्केट कॅप आहे. 200 रँक आहे. आणि आपण बघून घ्या यांनी दिलेले रिटर्न्स पण. वन डे रिटर्न्स दिलेत 10.54%. देन 1 वीक आहे 13.67, 1 मंथ आहे 19.97, 1 इयर
27.44%, 5 वर्षात त्यांनी दिले 536.26% आणि मॅक्सिमम आहेत 814.92%. सो ही या कंपनीची साधारणपणे हे आहे. आपण याच्याबद्दल आता याला पण इकडे पण पाहून घेऊया की मनी कंट्रोल मध्ये काय काय दिलेलं आहे. ऍक्च्युली इथं आपण हे बघूया, लो प्रोव्हाइड ऑफ डिफॉल्ट इन 12 months. डिफॉल्ट होणे शक्यच नाही कंपनी, कारण फायनान्शियल अतिशय स्ट्रॉंग कंपनी आहे. क्वालिटी चेक्स मध्ये काय दिलं, अमंग द टॉप परफॉर्मन्स इन क्वालिटी चेक, म्हणजे क्वालिटी चेक मध्ये टॉप परफॉर्मन्स पैकी आहे. सॅटिस्फॅक्टरी परफॉर्मन्स इन ग्रोथ स्कोर, ग्रोथ स्कोर मध्ये पण हिचा परफॉर्मन्स सॅटिस्फॅक्टरी आहे. आता इंट्रेन्सिक व्हॅल्यू बद्दल, करंट प्राइस इज मोर दॅन द इंट्रेन्सिक व्हॅल्यू म्हणतोय, पण ठीक आहे, हरकत नाही. जर शेअर अजून वाढणार असेल तर इंट्रेन्सिक व्हॅल्यू थोडीशी जास्त असेल तर आपल्याला काय फरक पडायचं कारण नाही, कारण अल्टिमेटली पैसे खिशात असतील त्यासाठी त्यात इन्व्हेस्टमेंट करायला काही हरकत नाही. स्टॉक डझंट ऑफर अट्रॅक्टिव्ह, फार अट्रॅक्टिव्ह डिव्हिडंड देत नाही, पण ही कंपनी डिव्हिडंड देते, अजिबात देत नाही असं नाही. आणि यांनी म्हटलं की नॉट अ गुड टाइम टू इन्व्हेस्ट, पण मला वाटतं मित्रांनो शॉर्ट टाइम साठी याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायला काहीच हरकत नाही. ते कसं ते आपण पाहूयात. याच्यामध्ये आता 42% लोक म्हणतात की अनालिस्ट हॅव सजेस्टेड दॅट इन्व्हेस्टर कॅन बाय, बट काही लोकांनी सजेशन दिले ते आपण जरा याला पण पाहून घेऊया. मनी कंट्रोलला सुद्धा आता मनी कंट्रोल ओपन केलं मी, हे मनी कंट्रोलला पाहूयात. इथे याचे स्ट्रेंथ, विकनेस, अपॉर्च्युनिटी आणि थ्रेट्स दिलेले आहेत पहा. जर तुम्ही इथे या ॲरोवर दाबलं तर तुम्हाला ते डिटेल्स येतील. आपण एक बघूयात. हाय पॅट्रोस्की स्कोर, कंपनीज विथ स्ट्रॉंग फिनान्शियल्स, म्हणजे कंपनीची फिनान्शियल स्ट्रॉंग आहेत. आपण इथे दाबलं तर याचे डिटेल्स येतात पहा. हाय पॅट्रोस्की स्कोर, कंपनीज विथ स्ट्रॉंग फिनान्शियल्स, स्ट्रॉंग अॅन्युअल EPS ग्रोथ, त्यानंतर कंपनी विथ लो डेट, स्ट्रॉंग कॅश जनरेटिंग ॲबिलिटी फ्रॉम कोर बिझनेस, इम्प्रूव्हिंग, गेलं ते कुठे गेलं, strong cash generating ability from core business, improving cash flow from operation for last 2 years, book value per share improving for last 2 year, म्हणजे मागच्या 2 वर्षापासून याची बुक व्हॅल्यू वाढत चालली आहे. त्यानंतर इथे आहे विकनेस, डिक्लाइन इन प्रॉफिट, डिक्लाइन इन नेट प्रॉफिट विथ फॉलिंग प्रॉफिट मार्जिन, म्हणजे मागच्या काही क्वार्टर्स मध्ये यांचा प्रॉफिट जो आहे तो डिक्लाइन होतोय असं यांचं म्हणणं आहे. Declining quarterly net profit with falling profit margin, declining profits every quarter for the past 3 quarters, म्हणजे मागच्या 3 क्वार्टर मध्ये याचा नेट प्रॉफिट हा कमी कमी होत चालला आहे. डिक्लाइनिंग रेव्हेन्यू एव्हरी क्वार्टर फॉर द पास्ट 2 quarters, मागच्या 2 क्वार्टर मध्ये थोडासा रेव्हेन्यू पण कमी होतोय. त्यानंतर डिक्लाइनिंग नेट कॅश फ्लो, कंपनी नॉट एबल टू जनरेट नेट कॅश. त्यानंतर रिसेंट रिझल्ट्स, डिक्लाइनिंग ऑपरेशन प्रॉफिट मार्जिन अँड नेट प्रॉफिट मार्जिन. तर आता हे जरी असलं तरी या कंपनीला अपॉर्च्युनिटीज काय, या सगळ्याला आपण स्वॉट अनालिसिस असं म्हणतो. तर अपॉर्च्युनिटीज आहेत की RSI इंडिकेटिंग प्राइस स्ट्रेंथ, म्हणजे RSI ची स्ट्रेंथ चांगली आहे, आता प्राइस स्ट्रेंथ चांगली आहे. त्यानंतर हाय व्हॉल्यूम, म्हणजे व्हॉल्यूम खूप आहे शेअरमध्ये, खूप लोक बाय सेल चालू आहे आणि त्यामुळे फायदा चांगला होतोय. त्यानंतर थ्रेट्स काय त्या कंपनीला, डी ग्रोथ इन रेव्हेन्यू, प्रॉफिट्स अँड ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन इन रिसेंट, म्हणजे एवढ्यातल्या नजीकच्या काळात, म्हणजे या क्वार्टरमध्ये जे विकनेस मध्ये दिले ते त्यांनी दिले की याच्यामध्ये थोडासा ग्रोथ कमी झालेली. नंतर इन्क्रीजिंग ट्रेंड इन नॉन कोर इन्कम, नॉन कोर इन्कम म्हणजे ट्रेंड वाढतोय, बट स्टील द स्टॉक इज बुलिश, व्हेरी बुलिश. त्याच्यानंतर इथे पण त्यांनी बुलिशच दिलेला आहे मोमेंटम. त्याच्यानंतर आता आपण याचं बाकीच्या गोष्टी काही बघून घ्या. बघा इथे काहीतरी न्यूज आहे, आपण याच्यात डिटेल न्यूज नंतर आपण वरती बघूच. इथे काय झालंय, कुबोटा टू इन्क्रीज स्टेक इन एस्कॉर्ट्स, मेक ओपन ऑफर ऑफ ₹2000 पर शेअर, आणि इथे काय दिली, बाय एस्कॉर्ट्स टार्गेट ऑफ ₹1900 ICICI डायरेक्ट, म्हणजे ICICI डायरेक्टनी ₹1900 टार्गेट दिलेलं आहे. त्यानंतर 91% ऑफ मनी कंट्रोल युजर्स रिकमेंड बाईंग एस्कॉर्ट्स. हे पहा इथे ICICI डायरेक्टने सांगितलेलं आहे 1900 टार्गेट आहे.
म्हणजे कंपनीच्या शेअरचं टार्गेट आहे 1900 रुपये आणि आत्ता तो 1800 काहीतरी रुपयाला ट्रेंड करतोय, म्हणजे त्यांच्या दृष्टीने आपण हा शेअर घ्यायला हरकत नाही. हे बघा इथे डिव्हिडंड दिलेलं आहे त्यांनी बरं का, पण डिव्हिडंडची हे फार डिव्हिडंड येईल काही फार चांगलं नाहीये, पण ठीक आहे काहीतरी देत आहेत ते. त्याच्यानंतर बोनस पण दिलेला आहे त्यांनी, 1 2 3 4 5 वेळा बोनसही दिलेला आहे या कंपनीने. त्यानंतर आपण पाहून घ्या पुढे रेव्हेन्यू पहा. 2017 मध्ये 4145 कोटी, त्याच्यानंतर 2018 मध्ये 5019 कोटी, 2019 मध्ये 6262 कोटी, म्हणजे 2019 पर्यंत सातत्याने वाढला आणि 2020 मध्ये थोडासा कमी झाला. कदाचित हा पॅन्डेमिकचा परिणाम असला पाहिजे. 5810 कोटी झालाय, पण 2021 मध्ये पॅन्डेमिक जसं कमी झालं तसं पुन्हा एकदा यांनी भरारी घेतली आणि 7014 कोटी हा रेव्हेन्यू वाढलेला आहे. बरं, रेव्हेन्यू नेट प्रॉफिटचं काय झालंय, तर नेट प्रॉफिटही सातत्यानं वाढत गेलेला आहे पहा. फक्त 2020 ला थोडासा कमी दिसतोय. 2017 ला किती आहे, 172 कोटी, 2018 मध्ये 346 कोटी, 2019 मध्ये 478 कोटी, 2020 मध्ये 472 कोटी आणि 2021 मध्ये 872 कोटींचा नेट प्रॉफिट यांनी झालेला आहे. पॅन्डेमिकचं इयर जर सोडलं, पॅन्डेमिकच्या इयर नुसार त्यांच्यावर परिणाम झालाय, पण हार्डली 6 कोटी यांचा प्रॉफिट फक्त कमी झालेला दिसतोय. अदरवाईज 2021 मध्ये यांचा प्रॉफिट अतिशय वाढलेला आहे. तुम्हाला याच्यामध्ये आणखीन डिटेल्स पाहिजे असतील तर हे पहा इथं असतात, तुम्ही ते पाहू शकता. मी फक्त मोजकेच डिटेल्स पाहतो, कारण मला ते बॅलन्स शीट वाचत बसण्यामध्ये फार इंटरेस्ट नाही, कारण ते काय तुम्ही घरीही वाचू शकता. सो 2017 मध्ये पहा, याचा EPS होता 15.98, 18 मध्ये 41.62, 19 मध्ये 55.82, त्यानंतर 2020 मध्ये 55.4 आणि 2021 मध्ये 92.15 EPS झालेला आहे. त्याचा आरओई तसाच असणार आहे. आरओई पण पहा 8.09, 15.66, 17.91. पॅन्डेमिकला फक्त सगळ्यावरती परिणाम झालेला आहे 15.14, पण 2021 ला पुन्हा एकदा त्यांनी प्रोग्रेस केलेला आहे. डेट टू इक्विटी शेअर पाहूयात आपण. तेव्हा 2017 मध्ये कंपनीवरती बऱ्यापैकी कर्ज होतं, 2018 मध्ये त्यांनी कमी केलं, 2019 मध्ये परत घेतलं, 2020 मध्ये कमी केलं आणि आज 2021 मध्ये ही कंपनी डेट फ्री दिसते. या कंपनीवरती कुठल्याही प्रकारचं कर्ज दिसत नाही, म्हणजे कंपनीला कोणालाही कसलेही पैसे द्यायचे नाहीयेत. आता याचं शेअर होल्डिंग पॅटर्न बघून घेऊया आपण. हे पहा, प्रमोटरचे शेअर्स आहेत 36.59%, त्याच्यानंतर FII चे शेअर्स आहेत 21.53%, DI चे शेअर्स आहेत 7.63. FII चा शेअर चांगला आहे बरं का मित्रांनो. त्यानंतर पब्लिककडे 32.19% आहेत आणि आदर्स जे आहेत ते 2.06% आहेत. म्हणजे एकंदरीत कंपनी चांगली दिसते, कंपनीचे फिनान्शियल सगळे स्ट्रॉंग दिसत आहेत आपल्याला, या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करायला काही हरकत नसावी. पण आता मुद्दा राहिला आपल्या स्ट्रॅटेजीचा. आपण जे म्हणतो 52 वीक हाय गेल्यानंतर शेअर घ्यायला पाहिजे, म्हणजे कधी एक ठराविक लेवल क्रॉस केली की त्यानंतर पुढे तो शेअर पळण्याचे चान्सेस असतात. तसंच या शेअरचं सुद्धा आहे. यांनी 52 वीक लेवल क्रॉस केली आणि पुढे शेअर हा पळायला लागला. काय होती याची लेवल बघून घेऊया. याची लेवल होती, तुम्हाला सांगतो, हे पहा, ही याची 52 वीक लेवल होती 1600 काहीतरी 66. ही त्यांनी क्रॉस केली. क्रॉस केल्यानंतर हा शेअर पळायला लागला. आता हा वरती चढला, म्हणजे इथे काय झालं, यांनी पहिला तर काय बनवला, इथे डारवाज बॉक्स बनवला पहा. आता हा डारवाज बॉक्स हा तोडून यांनी वरती आपल्याला क्लोजिंग दिले. हे वरती क्लोजिंग दिलं म्हटल्यानंतर आपल्या नेहमीच्या ठोकताळ्याप्रमाणे काय डारवाज बॉक्स तोडून वर चढायला वर क्लोजिंग आलं की तो शेअर अजून वर गेला पाहिजे, म्हणजे याच्या पुढे अजून हा शेअर पळायला पाहिजे. आता याच्यामध्ये आणखीन कुठली स्ट्रॅटेजी किंवा आणखीन कुठला पॅटर्न बनतोय का, कारण फक्त लेवल क्रॉस केली, लेवलच्या वरती गेला म्हणजे आता तो पळणार असं नसतं, याच्या पलीकडेही गोष्टी असतात काही, तर त्या सुद्धा आपण चेक करून घ्या. आपण याच्या चॅनल पट्टीचा काय संबंध आहे का बघून घ्या. चॅनल पट्टीमध्ये आहे का हा, आपण चॅनल पट्टी काढून पाहूयात. आपण चॅनल पट्टी, चॅनल कुठे गेला, हा इथे चॅनल पट्टी पहा. आपण समजा आता हा जर आपण पहिला डारवाज बॉक्स काढून टाकू. अरे 2 मिनिट मित्रांनो.
असं का होतंय, चॅनल पट्टी का नीट निघे ना. हे पहा, आता ही जर आपण चॅनल पट्टी अशी काढली, ऍक्च्युली अजून थोडी मागून काढायला पाहिजे, पण ठीक आहे. समजा ही जर चॅनल पट्टी काढली आपण, तर आपल्याला इथं हे दिसतं की हा चॅनल पट्टीच्या बाहेर पडलाय. त्यानंतर दुसरा आपण काय बघितलं होतं इथे, दुसरा कुठला पॅटर्न बघितला होता आपण इथे, की हा डार्वास बॉक्सच्या पण बाहेर पडलाय. हा आपला इथे हा होता आणि हा या डार्वास बॉक्सच्या बाहेर पडला. हे दोन पॅटर्न झाले. आता अजून काय बनलं इथे पाहून घेऊयात. हे पहा, या दोन पॅटर्न मध्ये या नंतर तुम्ही जर नीट बघितलं तर या आधी या शेअरची हिस्ट्री आहे की हा जेव्हा जेव्हा डार्वास बॉक्स मधून बाहेर पडला तेव्हा तेव्हा वर गेला. हे पहा, इथे पहा, इथे डार्वास बॉक्स मधून बाहेर पडला. काढूनच दाखवतो मी तुम्हाला, म्हणजे लक्ष येईल तुमच्या. हे पहा, इथे डार्वास मधून बाहेर पडला, वर गेला. इथे डार्वास बॉक्स मधून बाहेर पडला, वर गेला. तर हा शेअर जेव्हा जेव्हा डार्वास बॉक्स मधून बाहेर पडतो तेव्हा तेव्हा हा वर जातो. त्यामुळे आत्ताही सेम घडलेलं आहे की हा डार्वास बॉक्स मधून बाहेर पडलेला आहे, प्लस चॅनल पट्टीतनंही बाहेर पडलेला आहे, प्लस याचा तिसरा गोष्ट, याचा पिवोट जे आहे तो आता पुढचा पिवोट दाखवते, हा म्हणजे पुढचा रेजिस्टन्स दाखवते आपल्याला हा 1858 रुपये. यांनी काय केलं, हा सेंट्रल पिवोट आहे याचा, इथं सेंट्रल पिवोट, हा पहा, हा सेंट्रल पिवोट आहे. तो किती आहे, 1527. तो क्रॉस करून वर गेला, त्याने पहिला रेजिस्टन्स पार केला 1630 चा. दुसरा रेजिस्टन्स परत पार केला, किती आहे तो, 1694 रुपये. आता हा तिसरा रेजिस्टन्स जो आहे तो 1858 रुपये. म्हणजे आता हा इथून पुढे गेल्यानंतर हा 1858 सुद्धा सोमवारी क्रॉस करू शकेल. 1858 जर यांनी क्रॉस केला तर मे बी जसं आयसीआयसीआयने टार्गेट, जसं 1900 रुपयाचं टार्गेट सुद्धा अचीव करेल. तेव्हा हा स्टॉक मला वाटतं आता शॉर्ट टर्म साठी का होईना पण घ्यायला हरकत नाही. खरं तर हा लॉंग टर्म साठी चांगलाच स्टॉक, कारण आतापर्यंत हा कंटिन्युअसली वाढ झाला, याने बोनस दिलेला आहे. त्यामुळे आपण बघितलं असेल की लॉंग टर्म मध्ये याच्यामध्ये कसे पैसे वाढले. पण जर समजा तुम्हाला हा शॉर्ट टर्म साठी घ्यायचा असेल तर आत्ता घेऊन 1900 रुपयाचं टार्गेट अचीव झाल्यानंतर तुम्ही काही पैसे प्रॉफिट बुकिंग करू शकता, ते तुमच्यावरती. तर मित्रांनो, हा स्टॉक तुम्हाला कसा वाटला, आणि तुम्हाला हा स्टॉक घ्यायचा असेल तर त्यासाठी डीमॅट अकाउंट लागेल. जर तुमचं डीमॅट अकाउंट नसेल ना मित्रांनो, तर माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी डीमॅट अकाउंटची लिंक दिली, त्यावरती क्लिक करून तुम्ही तुमचं डीमॅट अकाउंट ओपन करू शकता. तसंच तिथेच FB म्हणजे फेसबुकची लिंक दिलेली आहे, फेसबुक पेज आणि फेसबुक ग्रुपची लिंक दिलेली आहे. तुम्ही फेसबुक पेजला लाईक करू शकता, फेसबुक ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता, किंवा तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलमध्ये जॉईन होऊ शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक तिथे दिलेली आहे. मला वाटतं मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, हा स्टॉक आवडला असेल, याचं टेक्निकल अनालिसिस पण आवडला असेल तर तुम्ही लाईक नक्की करालाच. पण नुसतं लाईक करू नका मित्रांनो, त्यावर सबस्क्राईब पण करा आणि शेअर पण करा. तर भेटूया पुन्हा एकदा नवीन शेअरसह, नवीन माहिती घेऊन, नवीन टेक्निकल घेऊन, टेक्निकल अनालिसिस घेऊन पुन्हा एकदा पुढच्या वेळेस. टिल देन, स्टे इन्व्हेस्टेड, बी वेल्दियर.